राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. मोरू या पुस्तकातली की नाही, मी तुम्हाला आता डुकरूची गोष्ट सांगणार आहे. डुकरू आईची का बाळाची? बुलीची. आई आणि बाळाची का पिल्लूची असं म्हणायचं का तुम्हाला? हा, मी काय दोन्ही सांगेन, पण आधी कुठली सांगू? नुसती बाळाची सांगा. मुलात पिल्लूची. पिल्लूची. हो. पिल्लूची की नाही पुढच्या पुस्तकामध्ये असणार आहे. तर थोडासा भाग सांगतो. आगामी पुस्तकातली पिल्लू कथामधली. म्हणजे एक गाढवी असते. आता गाढवी म्हणजे कोण? गाढवाचा मुलगा. गाढवाची मुलगी गाढवी. तर गाढवी आणि गाढवीचा बॉयफ्रेंड असतो डुकरू. त्या दोघांची मैत्री उकिरड्यावरती होते रोज सकाळी. एक दिवस संध्याकाळी डुकरीण काकू आणि डुकरू गाढवीला भेटायला आलेले असतात आणि त्यांना उशीर होणार असतो. संध्याकाळ होते. मग डुकरीण काकू म्हणतात की आता संध्याकाळ झाली, आम्हाला लवकर गेलं पाहिजे, कारण डुकरूच्या बाबांना खायबिटीसचा त्रास आहे. सकाळी लवकर जाऊन उकिरडे फुंकले नाहीत तर ते दिवसभर चिडचिड करतात आणि शेपटी तुरतुर तुरतुर हलवत बसतात. तर आता आम्हाला गेलं पाहिजे लवकर. मग गाढवी म्हणते, ओ डुकरीण काकू, अजिबात लवकर जायची घाई कर नका आणि सकाळी अजिबात उकिरडे फुंकू नका. मग डुकरीण काकू म्हणतात, अगं गाढवे, असं कसं करून चालेल, त्याच्या बाबांना त्रास आहे ना. मग गाढवी म्हणते, अहो काकू, आधी माझं ऐका तर. उद्या सकाळी लग्नाचं जेवण जेवा. आपल्या गावात ते जीवन मंगल कार्यालय आहे ना, तिथे आज लग्न होतं. त्यांची जेवणं उशिरा झाली आहेत. म्हणजे हॉलच्या मागच्या बाजूला जिलबीचे तुकडे, बटाट्या वड्याचे तुकडे आणि मसाले भाताचा लगदा, असं लग्नाचं जेवण असेल ना, ते जेवा की कशाला उकिरडे फुंकताय. डुकरीण काकू गाढवीच्या आईला म्हणतात, किती ग तुझी मुलगी हुशार. आमच्यातली असती तर सून करून घेतली असती, पण आमच्यामध्ये इंटरकास्ट मॅरेज चालतच नाही ना. अशी ती डुकरूची गोष्ट आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. आणि मग डुकरू आणि गाढवी काय काय गोंधळ घालतात ते सगळंच आहे. म्हणजे एकदा गाढवीला खूप गरम व्हायला लागतं, उन्हाळा असतो ना. मग गाढवी डुकरीण काकूंना असं म्हणते की काकू काकू, आम्ही ऑर्गॅनिक जॅकेट घालू का? ऑर्गॅनिक. डुकरीण काकू म्हणतात, अगो बाई, हे काय, आमच्या वेळी तर असं काहीच नव्हतं ऑर्गॅनिक बिर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणजे काय? गाढवी म्हणते, एकदम सोपं आहे, जे सिंथेटिक नाही ते ऑर्गॅनिक. डुकरीण काकू म्हणतो, अगं बाई, हे तर मला आणखीनच कळत नाही, काय ते करावं काय जॉकेट बिकेट, पण मला दाखवा. मग डुकरी, आपली गाढवी आणि डुकरू नदीच्या किनारी जातात. मस्त मातीमध्ये लोळतात, अंगाला चिखल लावून येतात. बघ, ऑर्गॅनिक जॅकेट. बाहेर गरम गरम, आतमध्ये थंडा थंडा, कूल कूल. मग डुकरीण काकू म्हणाला, कमाल आहे गाढवी, तुला कसं कळलं या गोष्टी? म्हणजे मी माणसांकडनं शिकते. माणसांच्या बाजूबाजूनी चालत जाते आणि माणसं काय बोलतात ते ऐकते. मग डुकरीण काकू म्हणाला, पण माणसाला कळत नाही तू बाजूनी चालते असते. माणसांना वाटतं आपल्यासारखंच कोणतरी चाललंय, त्यांना समजतच नाही. ते माझ्या खांद्याची आठवण बोलत बसतात आणि सगळ्या गोष्टी कळतात. पुढच्या भागात पिल्लू कथेमध्ये गाढवीच्या जाम गमती आहेत आणि डुकरूच्या पण. आता आपण डुकरूची आई आणि बाळची गोष्ट वाचूया. हा, डुकरू छोटा एकदम, अजून उजाडलं पण नव्हतं, इतक्या डुकरूची हुसूस सुरू झाली. इकडे तोंड खूपच, तिकडचा वास घे, इकडे लाथ मार, तिकडे लोळ. डुकरूच्या हुसूशीमुळे बाकीची भावंड पण चाळवली. हा की गडबड गडबड गडबड. डुकरीण आई जाम रागवून म्हणाली, अरे डुकरू, नीट झोप रे. आईचा आवाज ऐकताच मान खाली घालून डुकरू जोरात धावत आला आणि पटकन आईच्या कुशीत घुसला. पण डुकरूला आईने अशी काही डुशी मारली, आई आणि डुकरूने चिखलामध्ये लोळलेच ते. डुकरूला प्रेमाने फटका मार आई म्हणाली, काय रे, पडले ना मी? कान उडवत डुकरू चिडचिला, आय आय, कालपासून माझे पोट दुखतंय, पोट दुखतंय. आई म्हणाली, काय चांगली ताजी ताजी घाण न खाता तू गेला सुकिरड्यावरती.
की शिळं अन्न खाल्लं असशील. मी तुला किती वेळा सांगितलंय, ताजी ताजी घाण खायची, शिळी शिळी नाही खायची. म्हणून तुझं पोट बिघडलं असेल, ते बाधलं असणार तुला. डुकऱ्या पुकऱ्या, लक्षात ठेव, माणसांकडून एक शिकावं, ताजं ताजं खावं, शिळं शिळं फेकावं, कळला? डुकरू कळवळत म्हणाला, आहे खाऊन खाऊन नव्हे, मार खाऊन माझं पोट दुखतंय. काल मी समोरच्या घरात गेलो होतो, मी काय केलं नाही, मी फक्त असं केलं तर त्या माणसाने मला काठीच मारली का आई? हे ऐकताच डुकरूची आई चिडली. तिला त्या माणसाचा राग आला. डुकरूच्या पोटावर प्रेमाने सावकाश नाक घासत आई म्हणाली, या शिकल्या सवरलेल्या माणसांना लहान मोठं काही कळतच नाही. छोट्या बाळांना काठी मारू नये हे पण आता आम्ही डुकराने शिकवायचं की काय या माणसांना? डुकरूची भावंड म्हणाली, अगं आई, त्या माणसाची मुलं आपल्या उकिरड्यावर आली ना का आम्ही त्यांना चिखलात पाडणार, त्याला जे धपाधप लाता मारणार, त्याच्या अंगावर घाण उडवणार. डुकरी नाही चिडून म्हणाली, नाही 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 नाही, आपण नाही माणसांसारखं वागायचं, आपण डुक्कर आहोत, डुक्कर. आपण लहान मुलांना कधीच मारत नाही, कुणालाच उगीच लाथा मारत नाही, कुणाला कधी त्रास देत नाही, आपण कुणाच्या आर्यात नाही आणि मध्यात नाही. डुकरूचा लहान भाऊ शेपटी उडत म्हणाला, म्हणजे आपण डुकरं त्या दुष्ट माणसांपेक्षा चांगले आहोत का? आई लहान डुकरीला कुरवाळत म्हणाली, हो रे माझ्या डुकऱ्या, अरे माणसं फक्त घरात राहतात, आपण अख्ख्या गावात राहतो. माणसं फक्त त्यांचंच घर स्वच्छ ठेवतात, आपण तर अख्खा गाव स्वच्छ करतो. माणसाला खाण्यापिण्याच्या 1000 खोड्या, हे हवं तर ते नको, हे खा ते फेका, घराचे नुसते उकिरडे करून टाकतात. आपल्याला कुठल्याच खोड्या नाहीत बघ. आपण मिळेल ते आनंदाने गोड मारून खातो, गावभर फिरतो, उकिरडे फिंकतो, मजेत राहतो. हा, म्हणूनच चवीने खाणार तो डुक्कर होणार, असं आपल्यात म्हणतात ते काही उगीच नाही. असं डुकरूच्या भावाने म्हणताच आई खुश झाली. आईने त्याला प्रेमाने पोटाशी घेतलं आणि मायेने त्या दावा कान चाटला. डुकरू उठला तर हातपाय ताणून आळस दिला. तो रस्त्याच्या बाजूला उगाच इकडे तिकडे शिपटी उडवत फिरू लागला. इतक्यात त्याच्या बाजूला धप असा आवाज आला. त्याने दचकून पाहिलं, त्या मारकुट्या माणसाच्या मुलाचा चेंडू डुकरूच्या बाजूलाच पडला होता. तो मुलगा अंगणात उभा राहून डुकरूकडे पाहत होता. त्या मुलानं डुकरूकडे पाहत प्रेमाने हात हलवला. डुकरूने पण त्या मुलाकडे पाहत आपली शेपटी हलवली, तुडतुड. मग डुकरूने चेंडूला एकच जोरदार फटका मारला. चेंडू उंच उडाला आणि मुलाच्या अंगणात जाऊन पडला. मुलानं आनंदाने टाळ्या वाजवल्या, हात हलवून मित्राला शाबासकी दिली. त्या मुलानं आपल्या मित्राकडे पुन्हा चेंडू टाकला आणि डुकरूनं आपल्या मित्राकडे तो चेंडू पुन्हा टाकला. डुकरू आणि तो मुलगा आता रोजच हा खेळ खेळू लागले. आपल्या मुलांना असं खेळताना पाहून डुकरूच्या आईला आणि डुकरूच्या मित्राच्या आईला खूप आनंद होईल. आणि गंमत म्हणजे आपल्या मुलांचा खेळ पाहता पाहता डुकरीण काकू आणि त्या मुलाची आई दोघी मैत्रिणी झाल्या. एक सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला, गरुडाच्या मुलाला काय म्हणतात? गरुडू. गरुडू. आणि मोराच्या पिल्लाला? मोरू. आणि कावळ्याच्या पिल्लाला सांगितलं चाललं पाहिजे, कावळू. कावळू. मग कावळूचीच गोष्ट आपण ऐकूया. एकदम तुमच्यासारखा नटखट कावळू आहे. जरासं किती उजाडलं तर लगेच कावळ्याच्या पिल्लांची काव काय काव काय काव काय काव काव सुरू झाली. एके तिकडे हुसूस सुरू झाली, चळवळ वळवळ सुरू झाली. आईच्या पायाला चोचीने खाजव, नंतर काड्यांना चोचीने कडकड आवाज कर, घरट्याच्या काड्या चोचीने उपस, नंतर उगा तिके तिके चोच उपस. कावळूच्या या कावकावीनं आणि असल्या उद्योगीनं कावळीण काकू जाम वैतागल्या. कावळीनं आपलं चोच घरट्याच्या काड्यावर करा करा घासली, मान डावीकडे करून पंखात चोच खुपसली, उजवा पाय वर घेऊन त्यावर पण चोच घासली. पण चोचीनं आपल्या कावळूचं डोकं खात ती कुरकुरत म्हणाली,
जरा कुठे डोळा लागला होता तर सुरू झाली तुझी काव काव. हे अगदी त्या माणसांच्या छोट्या मुलासारखं आहे. दिवसभर गालीगात झोपायचं आणि पहाटे पहाटे त्या 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 रडायचं. आमच्या झोपेचं नुसतं सुकं गवत करून टाकायचं. काय बरं पाहिजे माझ्या कुकुल्या बाळू कावळूला. आईच्या असल्या बोलण्याचा कावळूला भारी राग आला होता. त्यानं रागारागाने आईला पिसं फुलवून दाखवली. आईने दचकून मान वाकडी करून एका डोळ्याने बघितलं कावळूकडे. कावळू कुरकुर म्हणाला, आई मला जाम भूक लागली आहे ग, सॉलिड भूक लागली आहे. आणि मला व्हेज खाऊन खाऊन पण कंटाळा आलाय. रोजची सडलेली भाजी, मरगळलेली पानं आणि शिळ्या भाताची शीतं खाऊन मी जाम पकून गेलोय. बाबांना सांग आज प्लीज काहीतरी नॉनव्हेज घेऊन या, एकदम चमचमीत. चमचमीत म्हणजे अगदी मेक्सिकन फूडच पाहिजे असं काही नाही हं. ते परवासारखं साधं चायनीज पण चालेल, पण मंचुरियन किंवा शेजवान आणि सोबत कोवळा कोवळा उंदीर कबाब. कर्कश आवाज करीत कावळी म्हणाली, हे बघ कावळू, हे जरा फारच होत आहे. उजाडल्या उगाच माणसांच्या मुलांसारखे अट्टा कर नकोस आणि हे दे ते सांगत मला हॉटेलची मेनू कार्ड वाचून दाखवू नकोस. अरे कावळू, उद्या महिन्याचा पहिला रविवार आहे, म्हणजे त्या समोरच्या जोशी काकू आहेत ना, तर नक्की नॉनव्हेज आणतील. मग काहीतरी गडबड करत त्यात ते नॉनव्हेज साफ करतील. नंतर त्यातलं थोडंसं खातील आणि खूपसं टाकतील. त्यातलंच मी तुला घेऊन येईन ना. पण आई, तुला काय माहीत, उद्याच्या रविवारी असं काही झालंच नाही तर, जोशी काकूंनी नॉनव्हेज आणलंच नाही तर. आता म्हणा कावळूने मानच टाकली. तुझा चेहरा रडवेला झाला. कावळूला पंखाने थोपटत आई म्हणाली, अरे वेडा की काय तू. अरे इतके दिवस या फांदीवर बसून एका डोळ्याने मी रोज पाहते ते. माझं जजमेंट चुकणार नाही. अरे ते जोशी काका आहेत ना, ते तुझ्या बाबांसारखे एकदम शाना कौवा आहेत. ते आणणारच ते. बायकोची कावळू सोबतची किर्र कुर्र ऐकून समोरच्या फांदीवर बसलेले कावळे बाबा झपकन आले. कावळे बाबांनी पंख फडफडवले. कावळूची पिसं थरथरली. बाबा येताच कावळू बाबांजवळ सरकला. कावळूनं बाबांच्या पंखावर हळूच चोच घातली. बाबांच्या मानेवरून हळूच चोच फिरवली. बाबा कावळूच्या कानात उगाच करून कुचकन ओरडले. कावळू घाबरला. त्याची मान थरथरली. त्याच्या चोचीचा चाळ आला. तो पटकन लांब सरकला. घाबरून मान तिरकी करून बाबांकडे पाहू लागला. नवऱ्याला पंखाने ढकलत कावळी म्हणाली, काय हे ओरडणं, काय हे वागणं, दचकलं ना माझं पोर, शोभतं का तुम्हाला असं वागणं. आणि म्हटलं, लेकाचा आजचं नवीन हट्ट ऐकलात का. कावळे बाबा कौतुकाने कावळूकडे पाहू लागले. कावळूनं बाबांना पिसं फुलवून दाखवली. एका पायावर उभं राहून दाखवलं. मग कावळूनं खास लाडीक आवाजात मगाचीच नॉनव्हेजची कुरकुर पुन्हा बाबांकडे केली. बाबा म्हणाले, काका, अरे एवढंच ना माझ्या कावळू, त्या रविवारपर्यंत कोण कशाला थांबेल. आणि रविवारी हवं तर स्पायसी खा, पण आज फ्रेशच खा. थांब, आत्ताच घेऊन येतो तुझ्यासाठी फक्कड फ्रेश नॉनव्हेज. अरे फ्रेश नॉनव्हेज खाशील तर स्पायसी फूड विसरशील, असं आपल्यात म्हणतात ते काय उगीत नाही बरं. एक डोळा बारीक करून मान तिरकी करून कावळी म्हणाली, हे पहा, उगाच ते मेन रोडवरचं घाणेरडं उघड्यावरचं गटारातलं काय बी आण नका. रस्त्यावरचं ते स्पायसी चायनीजचं अजिबात आणू नका. अहो मोठा झाला की खाईलच ना तो. उगाच आत्तापासून या भलत्या सलत्या सवयी नकोत, नाही तर आपल्या कावळीची तब्येत नाही का बिघडायची. लहान पिल्लांना थोडंच द्यावं, पण चांगलं फ्रेश द्यावं, असं आपल्यात म्हणतात ते जरा लक्षात असू द्या म्हटलं. म्हणून म्हणते, कुणाच्या तरी घरातून नाही तर चांगल्या हॉटेलातूनच घेऊन या. आणि आणणारच आहात तर थोडंसं जास्तीच आणा की, म्हणजे कळलंच असेल तुम्हाला. काय 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 कळलं मला. मान तिरकी करत कावळा प्रेमाने म्हणाला. कावळूला काहीच कळलं नाही. तो आळीपाळींना आईबाबांकडे पाहतच राहिला. त्यानं बाबांच्या चोचीला चोच घासली आणि तो आईच्या जवळ सरकला. कावळा कावकावला, हे बघ,
हे बाळासाठी नॉनव्हेज मेन रोडवरून आणणार नाही, गटारातलं घाणेरडं आणणार नाही, रस्त्याचं स्पायसी चायनीज आणणार नाही, कुणाच्याही घरातून पळवून सुद्धा आणणार नाही आणि कुठल्याही चांगल्या हॉटेलमधून सुद्धा आणणार नाही. समजलंय? कावळीण रागानं काळी जांभळी झाली. तिनं पिसं फुलवली, घरट्यावर करा चोच घासली, जराशी वर उडून पुन्हा घरट्यावर बसली. त्यानं रागावून मान तिरकी करत घशातून असा करकरीत आवाज काढला. आईजवळ बसलेला कावळू दचकला. कावळू घाबरून बाबांकडे सरकला आणि चोचीचा चा 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 करून तो आईकडे पाहू लागला. कावळीण कावळ्यावर कावणारच होती. कावणार म्हणजे रागावणार. इतक्या जवळ आलेल्या कावळूच्या चोचीवर चोच घासून कावळा म्हणाला, अगं तू मला काय बावळट समजू नकोस. ते बघ, तिकडे बघ, समोर बघ. कावळीनं मान तिरकी 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 करून पाहिलं, पुन्हा पाहिलं, पण तुला काय दिसलंच नाही. तिनं रागाने मान उडवली आणि चोच उघडली. कावळा बायकोला समजत म्हणाला, अगं समोर म्हणजे आपला कावळू बाळाच्या समोर, तुझ्या पाठीमागे. आता दिसलं का? दिसलं? कावळून उडी मारून घरट्याच्या कडेवर बसली. मग मागे मान वळवून तिनं पानांच्या मधून पाहिलं, झाडांच्या पलीकडे पाहिलं, समोरच्या रस्त्यावर पाहिलं आणि ती खूप खूप आनंदाने कावकावली. समोरच्या रस्त्यावर एक नवीनच दुकान सुरू झालं होतं. त्या दुकानात काळे मासे, पांढरे मासे, रंगीत मासे, छोटे मासे, मोठे मासे व्यवस्थित मांडून ठेवले होते. दुकान नवीनच असल्याने फार गर्दी पण नव्हती. गेले 4 दिवस आईचं सगळं लक्ष बाळाकडे म्हणजे कावळूकडे आणि आईचं तोंड कावळूकडे आणि आईची शेपटी दुकानाकडे. तिला तर इकडे तिकडे पाहायला वेळच नाही. त्यामुळे टाइमपास करायला टाइमच नव्हता. त्यामुळे हे नवीन दुकान सुरू झाले तर तिला माहीतच नाही. आणि गंमत म्हणजे कावळूचं सारं लक्ष त्या दुकानाकडेच. त्यामुळे त्याच्या चोचीला सारखं पाणी सुटायचं. नॉनव्हेज खाते, फ्रेश खातोय, नॉनव्हेज खाते, फ्रेश खाते, मासे खाते, मासे खातोय, अशी स्वप्न सारखी पडायची. कावळूचे बाबा कावळूला म्हणाले, काव काव, आत्ता जातो आणि एक ताजा फडफडीत मोठा रंगीत फ्रेश मासा घेऊनच येतो. ओळख पाहू कावळू, हा फ्रेश फडफडीत मासा कुणासाठी? कावळू जोरात ओरडला, माझ्यासाठी आणि माझ्या लाडक्या आईसाठी. मला सांगा, आपल्या घरामध्ये फक्त आपलीच आई असते का? नाही. आपल्या घरामध्ये खरं तर 2-3 जणांच्या आया आणि त्यांची 10-12 मुलं राहत असतात. जास्तीच म्हणजे बघा, आता आपल्या घरामध्ये झुरळाची आई असतेच, मग तिची बाळं असणार आणि भिंतीवरती पण काही लोक राहत असतात. कोण बरं? कोळी. कोळी असतात. आणखी पाली असतात. मग त्या पालीच्या मुलाला काय म्हणणार? पालू. मग ही गोष्ट पालीचीच आहे. वेळ मिळाला मी कोळ्याची पण सांगेन. आणि तो जो कोळी असतो ना, त्या कोळ्याला की नाही 2 मुलं असतात. म्हणजे आपलं राजहंस प्रकाशनाचं आगामी पुस्तक जे येणार आहे की नाही, त्याचं नाव आहे पिल्लू कथा. ह्या आपल्या गोष्टी आहेत आई आणि बाळ. मग पिल्लांच्या पण लिहायला पाहिजेत. मग त्या पिल्लू कथा पुस्तकामध्ये कोळ्याची गोष्ट आहे. त्या कोळ्याला की नाही 2 मुलं असतात. एक मुलगा असतो कुळू आणि मुलगी असते कुळी. आणि ती मोठी होतात. आणि ती मोठी झाल्यावरती आई बाबांना म्हणतात, बाबा आता आम्हाला वेगळं घर पाहिजे. तुमच्या घरात काय आता आम्ही राहणार नाही. आफ्टर ऑल वी नीड प्रायव्हसी. तर बाबा म्हणतात कुळूचे, अरे वेड्यानो, या 2 BHK मध्ये आपली 17 घरं आहेत. पंख्याच्या जवळ 3 आहेत, फ्रीजच्या मागे 4 घरं आहेत, स्वयंपाकघरामध्ये घरं आहेत, बेडरूममध्ये आपली घरं आहेत. इतकंच काय, त्यांची बाल्कनीमध्ये झाडं लावली आहेत, तिथे आपली 4 फार्म हाऊस आहेत. तर राहा कुठे पण. आमच्या शरीरातला एक धागा काढून आम्ही ही घरं तुमच्याकरता बांधली आहेत.
तर कुळू म्हणतो, बाबा आता आमच्या शरीरातून पण धागे सुटतायत, त्याच्या काय टोप्या करू काय आम्ही? त्याचं पण घरच बांधलं पाहिजे ना. तर आता आम्ही वेगळं घर बांधतो, चांगलं मस्तपैकी 40 खोल्यांचं वगैरे, आणि मग तिथे तुम्ही एव्हरी सॅटर्डे नाईट आमच्याशी चॅट करायला या. अशी कुळू आणि कुळीची गोष्ट पण आहे पुढच्या भागात, पिल्लू कथामध्ये. आता आपण आई आणि बाळची पालूची गोष्ट वाचूया. पाल आणि पालू. हा, दुपार संपत आली आणि संध्याकाळ सुरू झाली. तुम्हाला माहिती आहे ना पाल काय खाते ते? काय? पिझ्झा. किडे. हा, पिझ्झा बर्गर खात नाही बरं ती. ती म्हणजे झुरळ, पाखरं, किडे, टँग. ती जीभ खूप लांब असते, पटाक्कन जीभ फेकते आणि झुरळ टाव आतमध्ये. दुपार संपत आली होती आणि संध्याकाळ सुरू व्हायची होती. पाल आणि तिचं पिल्लू पालू दोघे जण भिंतीवर चुकचुकत होते. पाल अशी चुकचुकते, त्यांची भाषा पण तशीच आहे, चुकचुक भाषा आहे त्यांची, चुकचुक भाषा. आई आज तरी मला, पालू असं म्हणतो, आई आज तरी मला अख्खं झुरळ खायला दे ना ग. नेहमी तू खायचं आणि मीच बघायचं. मी का नाही कधी खायचं कुरकुरीत चुरचुरीत? मला अख्खं झुरळ हवं म्हणजे हवंच. पालू रागाने चुकचुकला. शेपटी उडवत आई हसली. तिने तोंड उघडलं आणि सपकन लंबेलांब जीभ बाहेर काढली. पालूच्या डोक्यावरून फिरवली. पालूला बरं वाटलं. पालूनं आनंदाने वळवळ केली. अरे, आई म्हणाली, अरे बाळा, आता थोडा वेळा संध्याकाळ होईल, काका दिवा लावतील, दिव्याजवळ पाखरं येतील, मग खा हो हवी थोडी कुरकुरीत चुरचुरीत आणि पुरपुरीत पाखरं. आईने असं म्हणताच पालूला राग आला. शेपटी आपटत पालू जोरात चुकचुकला. अगं आहे, इवल्या पाखरांना आणि लांबड्या लाल झुरळांना पंख असतात म्हणून काय कोणी पाखरांना झुरळ म्हणत नाही. अगं, लांबड्या लाल झुरळाची टेस्टच काय वेगळी असते. आहे, पाखरू ते पाखरू आणि झुरळ ते झुरळ असं आपल्यात म्हणतात ते काय उगीच का? आई पालूजवळ सरपटत गेली आणि म्हणाली, किती हुशार ग माझा पालू मालू. अरे पालूल्या, अजून तुझं तोंड लहान आहे, ते अख्खं झुरळ तुला गिळता येणार नाही. तू हवं तर झुरळांची छोटी छोटी पिल्लं खा. म्हणजे कसं, जेवल्यावर या घरातली माणसं कशी बडीशेप खातात ना, तशी कुरुम कुरुम करायला झुरळाची पिल्लं बरी. कुळकुळीत असतात ना झुरळाची पिल्लं छोटी छोटी. आई, मी तुला सकाळची गंमत सांगितलीच नाही, असं पालूने सांगायला सुरुवात करताच आई डोळे मोठे करून शेपटी हलवत ऐकू लागली. ही झुरळाची पिल्लं असतात ना, ही कधी भिंतीवर येतच नाहीत, कपाटाच्या मागे येत नाहीत, आणि त्या दिव्याजवळ पण येत नाहीत ना, कुठेतरी अडगळीत लपून बसतात. त्यांना शोधता शोधता माझी शेपटी 9 येतात. पण आज सकाळी मी बाथरूम मधून चाललो होतो, तेव्हा एक छोटं पिल्लू खरकट खात बसलं होतं. माझ्या तोंडाला पाणी सुटलं. कधी एकदा त्याला गिळतो असं झालं मला. मी भिंतीवरून सरपटत सरपटत त्याच्या जवळ गेलो. पण त्या बाथरूममध्ये त्या घरातल्या अर्धवट माणसांनी अर्ध्या भिंतीवरच रंगीत गुळगुळीत टाईल्स लावल्यात. त्यामुळे भिंतीवरून टाईल्सवर जाताना मध्येच पटकन घसरायला होतं ना. मी थोडासा तिथं धडपडलो, लगेच सावरलो. पण कसं कुणास ठाऊक, माझ्या धडपडीचा त्याला सुगावा लागला. तरी पण मी त्याच्यावर जीभ फेकलीच सपकन. पण ते कुरकुरीत पिल्लू खरकट्यात लपलं झुपकन. माझ्या जिभेचा नेमच चुकला. शेपटी आणि मागचे 2 पाय एकदम वरच झाले. त्या क्षणी घसरून खाली पडणारच होतो, पण शेपटी टेकून सावरलो. सच कहता हूं माँ, मैं शेपटी शेपटी बच गया. आता मात्र आई रागावून चुकचुकली. मी तुला 1000दा सांगितलं असेल, बाथरूम मध्ये संडासात पाण्याजवळ अजिबात जायचं नाही म्हणून. सांगितलंय की नाही?
भिंतीवरून खाली उतरायचं नाही. मग का गेलास तिकडे? काही भलतं सलतं झालं असतं तर, पडला असतास तर, पाय मुरगळला असता तर. एकतर ही माणसं आपल्या वाईटावर असतात. आपण जरा खाली आलो तर लगेच काठी घेऊन धावतात. घरातल्या भित्रट बायका आपल्याला पाहता जीव गेल्यासारखा किंचाळतात. अशा वेळी तर आपल्याला काही सुचेनासच होतं. तुझ्या अशा वागण्यानं माझ्या जीवाला घोर लागतो रे. तुला जिभेचे 2 फटके दिल्याशिवाय कळणार नाही असं वाटतंय मला. पालूने आवडणं गेला, गळा फुगून चुर्रक गेलं. पालू म्हणाला, सकाळी पायपाच्या मागे लपून बसलो होतो पतंग पकडायला. पतंग म्हणजे किडा पतंग. मी पकडायला गेलो की ते उडूनच जायचे गाई. त्या धावपळीत आणि गडबडीत मी रस्ता चुकलो आणि चुकून बाथरूमच्या खिडकीतून आत शिरलो. आता पुन्हा नाही जाणार. पालू बाळाला पुढे काही बोलू न देता त्याला प्रेमाने शेपटाळत आई म्हणाली, अरे पालूल्या, आपले जर हातपाय भिजले, ओले झाले तर आपल्या भिंतीवर जळजळ चढता येत नाही, पटपट पळता येत नाही, म्हणून पाण्यापासून जरा लांब राहायचं, कळलं का? आज सकाळी तुला किती किती शोधलं. ट्यूबलाईटच्या जवळ, कपाटाच्या मागे, फ्रीजच्या कोपऱ्यात, डब्यांच्या मागे, अडगळीत आणि भिंतीवरच्या आपल्या त्या नेहमीच्या ठिकाणी. मी तुला पतंगा पण तुला कुठेच भेटला नाहीस. पालू म्हणाला, आई, मी तुला पतंगाची सरप्राईज गिफ्ट देणार होतो, कारण आज मदर्स डे आहे म्हणून. पुढे पालूला काही बोलू न देता आईने त्याला प्रेमाने शेपटाळलं. पालूला आणि पालीला खूप खूप बरं वाटलं. ही गोष्ट जी जी मुलं ऐकतात ती मुलं पालूप्रमाणे मदर्स डेला आईला गिफ्ट देतात. पतंगच दिला पाहिजे असं नाही आहे पकडून, पण काही पण गिफ्ट देतात. ते पतंग दिला तर आई खाणार नाही. ते म्हणा, आई मी तुमची पालू आहे, हा घे पतंग. तर आई घाबरून लांबच उडी मारेल. तर फक्त आईला आवडणारी गिफ्ट देतात. नक्की लक्षात ठेवा एकदम.